नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तुमच्या कानावर कदाचित चर्चा आलेली असेल की आता आपल्या देशाचं नाव हे इंडिया नाही तर फक्त भारतच राहील. अशा हालचाली ज्या आहेत त्या मोदी सरकारच्या सुरू आहेत असं तुमच्या कानावर कदाचित आलं असेल. पण आता या संदर्भात काही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःहून काही बोललेले नाहीयेत. मग या चर्चा का होत आहेत याचं कारण म्हणजे भारत अध्यक्ष असलेल्या G20 शिखर परिषदेच्या हँडलवर सुद्धा इंडिया नाहीये तर भारत आहे. G20 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रामधून सुद्धा इंडिया शब्द हटवून भारत लिहिण्यात आलाय. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचंही मध्येच रिपब्लिक ऑफ भारत या नावाने ट्विट आलेलं आहे. भाजप खासदार हरनाथ सिंग आणि नरेश बन्सल यांची ही मागणी आहे की इंडिया नाव हे गुलामीचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे संविधानातून सुद्धा इंडिया नाव हटवावं आणि भारतच ठेवावं. या साधारण 3 ते 4 गोष्टींमुळे सगळीकडे चर्चा सुरू आहे की खरंच आपल्या देशाचं नाव इंडिया हटवून फक्त भारत असंच ठेवलं जाईल का. आणि केवळ या 3 ते 4 चर्चा सुरू नाही किंवा या 3 ते 4 लोकांमुळेच या चर्चा सुरू नाहीये तर तुम्ही साधारणतः जर सोशल मीडिया पाहिलात तर तिथे सुद्धा अगदी अभिनेते सुद्धा या संदर्भात भारत हा शब्द वापरून आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देऊ लागलेल्या आहेत. पण खरोखर असं जर करायचं झाल्यास नेमकं मोदी सरकारला काय करावं लागू शकतं. म्हणजेच इंडिया नाव हे पूर्णतः आपल्या संविधानातनं सुद्धा हटवून फक्त आपल्या देशाचं नाव भारत असंच ठेवायचं असेल तर मोदी सरकारला नेमकं काय करावं लागेल, काय त्या सगळ्या लीगल गोष्टी असतील या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सगळ्यात पहिले आपल्या संविधानात काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाचा पार्ट 1 मध्येच जर आपण पाहिलं तर देशाचं नाव काय आहे हे सांगण्यात आले. पार्ट 1 मध्ये युनियन अँड इट्स टेरिटरी, नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन हा पहिलाच मुद्दा आहे जे आपल्या संविधानाचं आर्टिकल 1 आहे, ज्याच्यामध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं स्पष्ट शब्दात लिहिण्यात आलेलं आहे. संविधानाच्या पहिल्याच आर्टिकलमध्ये हे आपण पाहू शकतोय की आपल्या देशाला 2 नावं आहेत, इंडिया आणि भारत. आपल्या देशाला या दोन्ही नावांनी संबोधलं जाऊ शकतं हे आपल्या देशाचं संविधानच सांगते. आजवर जेव्हा केव्हा आपल्या राष्ट्रपतींचं नाव हे लेटर हेडवर घेतलं जातं तेव्हा सुद्धा प्रेसिडेंट ऑफ इंडिया असंच सहसा म्हटलं जातं. पण आता कदाचित हे पहिल्यांदाच घडलेलं असू शकतं की प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटलं गेलंय. मग आपल्या संविधानातून इंडिया हा शब्दही वगळला जाणार का अशाच पद्धतीने. तसं करायचं झाल्यास नेमकी प्रक्रिया काय आहे, मोदी सरकारला काय करावं लागू शकतं हे समजून घेऊया. जर केंद्र सरकारला आपल्या देशाचं नाव केवळ भारत एवढंच ठेवायचं असेल तर संसदेमध्ये अधिवेशन बोलावून घटना दुरुस्ती करावी लागेल. म्हणजे संविधानातलं आर्टिकल 1 मध्ये दुरुस्ती करावी लागेल, अमेंडमेंट्स करावे लागतील. घटना दुरुस्ती करण्याचे 2 प्रकार आहेत, एक सिंपल मेजॉरिटी आणि दुसरी असते स्पेशल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी म्हणजे मतदानावेळी लोकसभेमध्ये उपस्थित असलेल्या सदस्य संख्येच्या 50% मतही पडायला हवी तर त्याला सिंपल मेजॉरिटी म्हणतात. ही पद्धत केव्हा अवलंबली जाते, जेव्हा एका नव्या राज्याची निर्मिती केली जाते किंवा राज्यसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर अशा वेळेस सिंपल मेजॉरिटीने ती विधेयकं ही पास केली जातात किंवा त्या घटना दुरुस्त्या केल्या जातात. स्पेशल मेजॉरिटी ही कधी असते तर घटनेत इतर बदल करायचे झाल्यास स्पेशल मेजॉरिटी ही लागते. म्हणजेच मतदानावेळी उपस्थित असलेल्या सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांचं बहुमत हवं असतं. आता जर संविधानाच्या आर्टिकल 1 मध्ये दुरुस्ती करायची असेल म्हणजेच इंडिया हटवून फक्त भारत एवढंच नाव ठेवायचं असेल तर या स्पेशल मेजॉरिटीने ते संमत करून घ्यावं लागेल. म्हणजेच संसदेमध्ये त्यावेळेला लोकसभेमध्ये त्यावेळेला जेवढे सदस्य उपस्थित असतील मतदानासाठी त्याच्यापैकी 2/3 सदस्यांची संमती लागेल की हो इंडिया नाव हे हटवलं पाहिजे आणि भारत हे नाव ठेवलं पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत आपण जसं पाहतोय की इकडे भाजपचं बहुमत आहे पण या वेळेला मात्र परिस्थिती वेगळी असू शकते कारण की इकडे 2/3 सदस्यांचं बहुमत जे आहे ते भाजपला लागेल किंवा केंद्र सरकारला लागेल जर अशा पद्धतीने घटना दुरुस्ती करायची असेल तर. आता 2016 मध्ये म्हणजे आपल्याला जर हे पाहायचं असेल की या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आजवर काय म्हटलंय तर 2016 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा अशी दाखल करण्यात आलेली होती की ज्याच्यामध्ये देशाचं नाव इंडिया बदलून फक्त भारत करण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली. तेव्हाचे सरन्यायाधीश TS ठाकूर आणि न्यायमूर्ती UU ललित यांनी याचिका फेटाळली. पण पुढे त्यांनी असं सुद्धा सांगितलं की ज्यांना भारत बोलायचं आहे त्यांनी भारत बोलावं आणि ज्यांना इंडिया बोलायचं आहे त्यांनी इंडिया बोलावं. भारत की इंडिया आपल्या देशाला यापैकी कोणत्या नावानं संबोधावं याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला आहे. त्याच्यामध्ये काही कोर्ट हस्तक्षेप करणार नाही किंवा तसे कुठले आदेश सुद्धा देणार नाही कारण की आपल्या संविधानातच म्हणण्यात आलेलं आहे की इंडिया किंवा भारत आपण ही दोन्ही नावं आपल्या देशाला संबोधित करताना वापरू शकतो.
मग प्रश्न पडतो की हे सगळं का केलं जातंय. तर याच्या मागे विरोधकांचा तर्क असा सांगितला जातोय की जी आता आघाडी नव्यानं आलेली आहे राष्ट्रीय पातळीवर, ज्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे इंडिया, त्याला काउंटर करण्यासाठी हा इंडिया शब्द जो आहे तोच एक प्रकारे आपल्या भारताचं नाव नाही आणि फक्त भारत ठेवण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा असल्याचा दावा किंवा अशा पद्धतीचा त्याच्या मागचा तर्क हा विरोधकांकडून सांगितला जातोय. कारण की जर तुम्ही विरोधकांचे आतापर्यंतचे ही जी राष्ट्रीय आघाडी बनलेली आहे त्याचं नाव पाहिलं तर त्याचं सुद्धा नाव इंडिया आहे. त्याच्या बऱ्याचशा स्लोगन्सच्या ठिकाणी त्याच्या बॅनर्सवर सुद्धा आपण इंडिया पाहिलेला आहे. आणि ते नरेटिव्ह कुठेतरी, कारण ते प्रत्येक वेळेला सांगतात की आम्ही सगळे भारताच्या एकजुटीसाठी एकत्र आलेलो आहोत, इंडिया हे आपल्या देशासाठी एकत्र आलेलो आहोत, असं त्यांच्याकडनं जो प्रचार केला जातोय त्याच्यावर कुठेतरी हा प्रतिहल्ला जो आहे हा भाजपकडनं केला जातोय, असं त्याच्या मागचा तर्क हा विरोधक सांगतायत. पण दुसरीकडे जर आपण याच विरोधकांचे प्रचार पाहिले तर काँग्रेसची ही भारत जोडो यात्राच होती, ज्याच्यामध्ये काही इंडिया नाव नव्हतं तर भारत नाव होतं. सोबतच त्यांचं आत्ताचं इंडिया आघाडीचे जर आपण टॅगलाईन पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे, जितेगा भारत जुडेगा इंडिया. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं ठेवण्यात आलेली आहेत. पण तरीही विरोधकांचा मात्र हा दावा आहे की भाजप आमच्या इंडिया आघाडीला कुठेतरी घाबरलेली आहे आणि म्हणून ही अशी पावलं उचलली जातात. संसदेचं आणायचं एक विशेष अधिवेशन जे आहे ते 18 ते 22 सप्टेंबरमध्ये बोलवण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक तर्क सांगितले जात आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड, विमेन्स रिझर्वेशन, त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शन आणि त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे ती याची की भारताचं नाव हे इंडिया नाही तर केवळ भारत ठेवण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा आहे. या चर्चेनिमित्ताने नेमके हे कसं पद्धतीने केलं जाऊ शकतं, मोदी सरकारला काय करावं लागू शकतं, हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. या विचाराबद्दल सुद्धा आणि विरोधकांच्या त्याच्यावरच्या आरोपांबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.